नमस्कार। तर मी आज चीज कॉर्न बॉल बनवते। दिवाळी संपलेली आहे आणि दिवाळीचं खाऊन खूप कंटाळा आलेला आहे, त्याच्यामुळे आज काहीतरी दुसरं ट्राय करायचं म्हणून मी आज चीज कॉर्न बॉल बनवते। तर चला त्याची रेसिपी बघूया। तर इथे मी आता शिमला मिरची घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे, 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आणि चीज घेतलेले आहे। त्याचबरोबर इथे बाजूला कच्चे कॉर्न घेतलेले आहेत जे क्रश केलेले आहेत आणि एकीकडे थोडेसे कॉर्न शिजवायला ठेवलेले आहेत आणि थोडासा ऑरिगॅनो घेतलेला आहे। तर इथे मी कांदा कापून घेतलाय आणि त्याबरोबर शिमला मिरची सुद्धा कापून घेतली आणि ते कच्चे शिजवलेले कॉर्न सुद्धा ह्याच्यामध्ये मिक्स केलेले आहेत। त्याच्याबरोबर मी आता 2 उकडलेले जे बटाटे घेतलेले आहेत ते बारीक खीस करून टाकते त्याचा खिसणीने, कारण जर आपण हाताने चुरले किंवा हाताने फोडले बटाटे तर फोडी तशाच राहतील, म्हणून हे खिसणीने बारीक करून घेते मी। याचबरोबर इथे माझ्याकडे जो चीजचा एक तुकडा होता तो सुद्धा मी थोडा क्रश करून टाकते याच्यामध्ये, जास्त टाकणार नाहीये। चीज आपल्याला याच्यामध्ये सुद्धा भरायचं आहे, त्याच्यामुळे बाहेर मी थोडासा एक क्रश करून टाकते। तर इथे 1 टेबलस्पून मी ऑरिगॅनो टाकलेला आहे। त्याच्याबरोबर 1 टेबलस्पून लाल तिखट किंवा लाल मिरची पावडर, जी आपली लाल मिरची पावडर असते मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असते, घरी पण बनवू शकतो आपण ती मिरची पावडर मी इथे टाकले। त्याचबरोबर चवीपुरतं मीठ, हे सगळं टाकून मी एक मिक्स करणार आहे, हाताने मिक्स करणार आहे। इथे मी एका साईडला चीज जे माझ्याकडे होतं ते क्रश करून घेतलेलं आहे आणि जे मिश्रण आपण बनवलं होतं त्या मिश्रणाचा गोळा केलाय। त्या मिश्रणाच्या गोळ्यामध्ये मी चीज भरलेलं आहे आणि अशा प्रकारे मी आता ह्याचे जेवढे होतील तेवढे बॉल्स बनवते। तर माझे इथे एवढे बॉल्स बनवून रेडी झालेले आहेत, थोडंसं चीज बाकी राहिलंय। तर इथे बाजूला मी जे आप्पे करतो आपण त्याचं पॅन तापायला ठेवलंय, त्याच्यामध्ये तेल टाकलंय आणि त्याच्यामध्ये तेल गरम झाले ते आता, आणि त्याच्यामध्ये मी हे जे बॉल्स बनवले ते एक एक करून सोडणार आहे। हे बॉल्स मी शॅलो फ्राय करून घेते। बॉल्स तयार झालेले आहेत आणि खूप छान क्रिस्पी झालेले आहेत, मस्त लागतात, खूप छान टेस्टी लागतात। तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक